ईर्ष्या ठेवण्यापेक्षा सगळ्यांबद्दल मनामध्ये प्रेम आदर ठेवा. जे कोणी आपले ओल्ड वन. हाय हॅलो आणि नमस्कार तुम्हा सर्वांना. आजच्या नवीन ब्लॉग आणि माझ्या चॅनल स्नेहल आणि सुमितमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. जसं तुम्ही लास्ट ब्लॉग माझा बघितला असेल की मी मम्मीकडे आले आहे मम्मीचा 50th बर्थडेचा सरप्राईज देण्यासाठी. बट वन डे रिटर्न प्लॅन होता, बट समहाव आमचा स्टे एक्सटेंडेड झाला आहे. सो आता काही दिवस मी मम्मीकडेच थांबणार आहे. तिकडे तुम्ही रिलेट करू शकता की आत्ता सध्या मुंबईमध्ये जरा अचानकच गरम होऊ लागला आहे आणि त्यामुळेच थोडंसं इथे नवी मुंबईमध्ये थोडं प्लेझंट वेदर आहे, थोडी थंडी आहे, थोडं मस्त वाटतं आहे. सो म्हणून मग घरचे पण म्हटले की थोडं बाळ चांगलं राहतं आहे, व्यवस्थित आहे आणि इफ शी इज कम्फर्टेबल तर थोडं राहा अजून थोडा दिवस. सो असं करून येस आमचा स्टे वाढला आहे. येस, सो आज आम्ही जाणार आहोत झुडिओमध्ये फॉर शॉपिंग. सो प्लीज स्टे ट्यून आणि नक्की ब्लॉग कंटिन्यू करा. आजचा ब्लॉग कसा वाटतोय ते मला नक्की नंतर सांगा तुम्ही. निघालो आम्ही आमच्या शॉपिंगसाठी. सो बेबीचं सगळं आवरलं, तिचं डिनरसुद्धा आवरून घेतलं आणि तिचं एक्स्ट्रा फीडसुद्धा मी कॅरी केलं होतं सो दॅट शी शुड नॉट फेस एनी इनकन्व्हिनियन्स. तिची झोपण्याची वेळ पण झाली असती, आम्ही पुन्हा घरी येता येता. सो येस, बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो. झुडिओमध्ये तुम्ही बघू शकता किड्स कलेक्शन खूप छान होतं. मला 2-3 ड्रेसेस आवडले सोयरासाठी, सो मी ते घेतले. एक विंटर जॅकेटसुद्धा घेतलं मी, ते तुम्ही पुढे बघालच. अँड दिस इज माय कलेक्शन. एक वेस्टर्न टॉप, दिस कुर्तीज, ॲक्च्युली कुर्तीज अँड एव्हरीथिंग इज नाईस. खूप छान अफोर्डिंग प्राइजेसमध्ये पण होते. सो आय जनरली प्रिफर वेअरिंग लूज क्लोथ्स, नॉट अ बॉडी हगिंग क्लोथ्स. सो जे माझ्याकडे कलर्स नव्हते किंवा जे आय फाउंड दोज आर कम्फर्टेबल अँड गुड, मी ते ड्रेसेस घेतले. सो हे कलर्स अँड डिझाईन्स मला खरंच खूप आवडले. सो प्लीज तुम्ही पण नक्की झुडिओमध्ये व्हिजिट करा अँड यू कॅन गेट दोज ऑफिस वेअर ऑर एथनिक वेअर्स ऑल्सो. हा कुर्ता पण खूप छान होता. जस्ट ओनली पार्ट इज दिस की याचा नेक थोडा मला नाही आवडला, बट ओव्हरऑल इट्स गुड. आय फाउंड इट ओव्हरऑल नाईस. अँड हिअर वी गो. हे दोन्ही कलर्स मला खूप आवडले सो मी ते घेतले. दिस इज विंटर जॅकेट जे मला खूप छान वाटलं ते घेतलं. दिस इज लिप क्रेयॉन अँड दिस इज फाउंडेशन क्रीम अँड दिस SPF. सुमितसाठी सॉक्स जे मला आवडले. कट टू नेक्स्ट डे. काल आम्ही शॉपिंगला गेलो होतो. सो येस, काल बराच वेळ झाला मला बिलिंगसाठी, कारण की ॲज यू कॅन सी द विंटर कलेक्शन खरंच खूप छान आहे झुडिओमध्ये. सो मी खूप रील्स बघितले होते आणि खूप अपडेट्स येत होते. सो आय वॉज लाईक की वाय नॉट टू ट्राय अँड जस्ट गो अँड चेकआउट की काय आहे, काय कलेक्शन आलं आहे. सो म्हणून मी गेले होते माझ्या बाळासोबत. आणि असं होऊच शकत नाही की मी शॉपिंगला गेले आणि बाळासाठी काही घेणार नाही. सुमितची रिसेंटली शॉपिंग झाली होती त्यामुळे मी त्यांना काही घेतलं नाही. मम्मीने तिची थोडीफार तिला हवं नको होतं ते घेतलं, बट स्टील तिची खूप रिसेंट झाली होती तर शी वॉज ऑल्सो नॉट इंटरेस्टेड. बाकी कोणाला काही घ्यायचं नव्हतं. येस, आईंसाठी करायची आहे. इफ मला काही दिसलं व्यवस्थित छान तर मी नक्की घेईन. मी त्यांनाही विचारलं होतं की काय हवं तुम्हाला. सो बघूया, त्यांनी मला त्यांचं प्रेफरन्स सांगितलं आहे. सो मी आता बघेन, मला जर छान मिळालं तसं काही त्यांच्या चॉईसचं तर मी नक्की घेईन. माहेरी आल्यावरती इट्स ऑल अबाउट शॉपिंग अँड एक्सप्लोरिंग थिंग्स अँड गोईंग आउट. येस, वरती तुम्ही पसारा बघू शकता. हा इथे आम्ही आल्यावरती असाच होतो, कारण की बाळाच्या गोष्टी इझी टू ॲक्सेस ठेवाव्या लागतात, फार असं नीटनेटकं नाही जमत. सो येस, अँड माझ्या मनामध्ये एक थॉट आला जो मला तुम्हाला शेअर करावा असा वाटला. सो बिकॉज ऑफ दॅट आय एम हिअर. जसं की मला रिअलाईज झालं, मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं की मी थोडी इमोशनल झाली होती अबाउट माय मम्मा, की तिचा 50th बर्थडे येतं. आयडियली तिला बघाल तर असं वाटणार नाही की शी इज 50, टचवूड, दॅट्स अ नाईस थिंग. बट ह्याच्यातून हेच आहे की आपले पेरेंट्स ग्रो म्हणजे ॲज इन ते ओल्ड होत आहेत. ते कुठेतरी आधीची जी त्यांच्यामध्ये एनर्जी होती, जे ओरडायचे, जे फटके पडायचे लहानपणी, आता कुठेतरी ते कमी आलं आहे, शांत आले आहेत. नाव दे आर आजी आजोबाज
आणि कुठे थोडंफार शांत आहेत, एनर्जी लो आहे. सो कुठेतरी असं फील झालं की आपले आईवडील म्हातारे होत आहेत. हे कुठेतरी थोडं इमोशनली मला असं रिअलाईज होतं आहे की काहीच परमनंट नाही राहत आपल्या लाईफमध्ये, नॉट आर एज, ब्युटी किंवा काही. सो आपण म्हणजे एक साधा थॉट आला की आपण मग का असं करतो ना, माझं हे, माझं ते, मी हे केलं, मी ते केलं. सो रादर दॅन डुईंग दॅट आपण एकमेकांची व्यवस्थित राहिलं पाहिजे, प्रेमाने राहिलं पाहिजे, छान टाईम स्पेंड केला पाहिजे. कारण की ॲट दी एंड शेवटी हेच आहेत की तुमच्यासोबत जितक्या छान मेमरीज असतील तितकं तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पुढे सफर करावं नाही लागणार. अँड यू विल हॅव अ गुड अँड स्वीट मेमरीज. सो सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की कोणाबद्दलही द्वेष, राग, ईर्ष्या ठेवण्यापेक्षा सगळ्यांबद्दल मनामध्ये प्रेम, आदर ठेवा. जे कोणी आपले ओल्ड वन्स आहेत किंवा नाही फक्त म्हणजे वयस्कर माणसांबद्दलच नाही, बट इन जनरल तुमच्यासोबत जे पण कोणी तुमचे जीवलग आहेत, जे तुम्हाला आवडतात, तुमच्यासोबत काम करतात किंवा त्यांनी थोडंफार जरी तुमच्यासाठी कधी काही केलं असेल किंवा यू जस्ट लाईक देअर कंपनी, तरीसुद्धा त्या व्यक्तीसाठी थोडंफार वाईट विचार नाही तर ॲटलिस्ट चांगला विचार करू शकतो आपण, किंवा तोही नाही तर निदान वाईट विचार करू नये. हे मी माझ्या काही एक्सपिरियन्सेसवरून सांगते. आय एम नॉट टार्गेटिंग एनी वन. एक जस्ट असा मनामध्ये थॉट आला की लाईफमध्ये काहीच परमनंट नाही आहे, तर आपण नेहमी सतत असं का करत राहतो की हे माझं, हे तुझं आहे, माझं हे, मी हे केलं, मी ते केलं, तू काय केलं. सो रादर दॅन डुईंग दॅट, just stay together, stay happy and healthy. एन्जॉय करा लाईफ प्रत्येकाने, बिकॉज एव्हरी मोमेंट इज सो प्रिशियस. केलेली वेळ येत नाही आणि खरंच तसं आहे. आत्ता मला असं वाटतं माझ्या बाळाकडे बघून की माझी प्रेग्नन्सी किती डिफिकल्ट होती आणि मी कम्प्लीट बेडरेस्ट होते आणि ती वेळ कशी गेली. तेव्हा तर खूप स्लो जात होती, पण आता असं वाटतं की ती वेळ खरंच खूप फास्ट गेली. सो येस, म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी इज दॅट ओनली की गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि ती वेळ पुन्हा जगताही येत नाही. कितीही आपण ट्राय केलं, खूप प्लॅन्स केले, प्रोकास्टिनेट केले आपले प्लॅन्स की आज नाही, उद्या करू, नंतर जाऊ, रिटायर्ड झाल्यानंतर फिरायला जाऊ. सो ते न करता आत्ता जेव्हा तुमच्यामध्ये स्ट्रेंथ आहे, हेल्थ वाईज तुम्ही गुड आहात, व्यवस्थित आहात, फिट आहात, तर तुम्ही तुमच्या क्लोज्ड वनसोबत थोडा वेळ घालवला पाहिजे. नक्की थोडंसं क्वालिटी टाईम स्पेंड करा, स्वतःसोबत पण करा. सेल्फ लव्ह, सेल्फ केअर, सेल्फ रुटीन असणं पण खूप गरजेचं आहे. सो प्लीज स्वतःची काळजी आधी घ्या आणि सगळ्यांबद्दल चांगला विचार, चांगलं भावना ठेवा. द्वेष, राग, ईर्ष्या करू नका आणि बस चांगले राहा, चांगलं द्या आणि चांगलं घ्या. सो क्रेडिटसाठी कधी काही करू नका की मी हे केलं, मी ते केलं. सो क्रेडिटलेस लाईफ जे जगू शकतात, आय फील दे आर द मोस्ट हॅपीएस्ट आणि पीसफुल सोल ऑन दिस प्लॅनेट. हे माझं म्हणणं आहे. सो हे माझं म्हणणं तुम्हाला पटलं की नाही नक्की माझ्या कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा शॉपिंग हॉल कसा वाटला तोही नक्की सांगा मला. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड कमेंट. जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या आधीचेही ब्लॉग्स बघा सो दॅट यू कॅन कनेक्ट माय जर्नी. थँक्यू.